नमस्कार. टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मुलानी आपलं स्वागत करतो. अकलूज नगर परिषद निवडणूक याची रणधुमाळी मात्र अकलूजमध्येच जोरात चालू आहे. या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 3मध्ये स्वतः उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील या प्रभागातून उभे आहेत. या स्वतः या प्रभाग 3मध्ये उमेदवारीसाठी मतदानासाठी प्रचार करतायत. आपण त्यांनाच विचारूयात नक्की या प्रभागामध्ये तुम्हाला प्रतिसाद कसा आहे. तर वहिनी साहेब नमस्कार. नमस्कार. कसा आहे या प्रभागातून आपल्याला प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद छान आहे. आम्ही घरोघरी जातो आहे, लोकांना भेटतो आहे, त्यांच्या अडचणी समजून घेतो आहे. आधी सुद्धा मी इथं येऊन गेलेले, सगळ्यांना भेटून गेलेले, त्यामुळे त्यांच्या अडचणी कळतात आम्हाला. पण आम्हाला एक संधी द्यावी आपण काम करायची, काहीतरी बदल घडवायची असं आम्ही त्यांना सांगत आहोत आणि त्यांची तशी मानसिकता दिसते. आता मला सांगा वहिनी साहेब, आपण 4 प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज आहे. नक्की कुठल्या प्रभागातून तुम्हाला पसंती जास्त आहे एकंदरीत तुमच्या प्रचाराच्या कारणातून? ॲक्च्युली पसंती तर आपल्याला आय थिंक निकाला दिवशी कळेल. पण मला असं वाटतं की अकलूजचे सगळेच लोक, म्हणजे फक्त हे 4 प्रभाग नाहीत, पण अकलूजचे सगळ्या जनतेला एक आमच्या विषय किंवा आपल्या घराण्याविषयी एक आपुलकी आहे. आणि त्यांनी इतके वर्ष मला इथं बघितलेलं आहे, मी त्यांच्याबरोबर त्यांना भेटलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. फक्त निवडणुकीपुरतं नाही तर असंही मी लोकांना भेटत असते. आपल्या शाळेच्या माध्यमातून पण खूप लोकांची इंटरॅक्ट करत असते. सो ॲटलिस्ट मी त्यांना भेटायला जाते तर सगळेच खूप छान बोलतात आणि ऐकून घेतात, त्यांच्या समस्या सांगतात. आणि मला असं वाटतं की माझ्याबरोबर त्यांना उघडपणे त्यांच्या समस्या शेअर करताना असं एक भीती किंवा दचक किंवा असं काही वाटत नाही. त्यामुळे मन मोकळेपणाने बोलतात सगळेच. एकंदरीत आपल्या विरोधक नक्की भाजप असेल का राष्ट्रवादी शरद पवारीचा तुतारी असेल? आमचा फोकस एकच आहे की आपल्याला निवडून यायचं आहे आणि लोकांची सेवा करायची आहे. तर विरोधक रेसमध्ये भरपूर असतात आणि ते असलेच पाहिजे. पण ॲट द सेम टाईम आम्हाला लोकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे ते आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगतो आहे. त्यांना कळून येते की आम्ही ह्या रेसमध्ये कशासाठी उतरलेलो आहोत. त्यामुळे आय थिंक लोक आपल्याला साथ देतील. खरं बघायला गेलं तर अकलूज नगर परिषदेतील काही अकलूजमध्ये जनता आहे, त्या जनता फक्त मोहिते पाटील परिवारावरच प्रेम करते. आता मोहिते पाटील म्हटलं की आपण देखील आलं, लोक संभ्रमात आहे नक्की आम्ही कुठल्या मोहिते पाटलांना नक्की सहकार्य करू, कुठल्या मोहिते पाटलांना आम्ही निवडून देऊ. जी आय थिंक लोकांच्या मध्ये आत्ता जी कन्फ्युजन आहे, जे आपण म्हणताय की विरोधी जे पक्ष आहेत, तिथं 2 गोष्टी आहेत. एक हे की एकीकडे सत्तेधारी आहेत, त्यांच्या मार्फत आपल्याला निधी मिळू शकते आणि निधीची आपल्याला खूप गरज आहे आज अकलूजची परिस्थिती पाहता. दुसरीकडे मोहिते पाटील गट असल्यामुळे लोकांचं मोहिते पाटील परिवारावर खूप प्रेम आहे आणि हे आपलं कुटुंब आहे. तर आय थिंक आमच्या पॅनलची खासियत ही आहे की आमच्याकडे दोन्ही आहे. आम्ही मोहिते पाटील परिवाराचं असल्यामुळे एक लोकांचं आमच्यासाठी एक प्रेम आहे वेगळंच. पण ॲट द सेम टाईम आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेबांनी आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्यामुळे, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळे त्यांच्याकडे आज अर्थ खातं आहे. तर आपल्याला तिथनं निधीही मिळेल. तर मला वाटतं की अकलूजच्या जनतेसाठी हे सगळ्यात योग्य निर्णय असेल, कारण की त्यांचं प्रेम पण आहे आणि त्यांना निधी पण मिळेल. काल अकलूजच्या ऐतिहासिक अशा विजय चौकामध्ये भारतीय जनता पार्टीची सभा पार पडली. या सभेमध्ये शिवरत्नवरील मोहिते पाटलावर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केलेले आणि आज जाऊन सगळे उमेदवार प्रचार करीत आहेत. एकंदरीतपणे याकडे तुम्ही कसं बघता? ॲक्च्युली ह्या प्रचाराच्या गोंधळात आम्ही फक्त आमचं फोकस क्लिअर ठेवलं आहे. आता टीका होत राहतात, निवडणूक आहे, ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी साहजिक आहेत, होत राहतात एकामेकांवर. पण आमचं देह तेच नाही. मग आम्ही जर तुम्ही आम्हाला बघितलं असं डिरेक्ट आम्ही कोणाला काही बोलण्याच्या ह्याच्यात पडत नाही, बिकॉज आमचा फोकस क्लिअर आहे. आम्हाला लोकांची सेवा करायची, आम्हाला निवडून यायचं आहे. आणि जेव्हा आपण एका रेसमध्ये असतो तेव्हा आपण इथं तिथं बघायला गेलो तर फोकस आपलं हलतं आणि ते नाही करायचं मला. जी प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 3, 6 आणि 13 मधून तुमची उमेदवारी जी 3/12/2025चा निकाल काय असेल? मला वाटतं आमच्या पॅनलला भरघोस मतांनी लोक निवडून देतील आणि हे एक
कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. कारण की लोकांना लक्षात येतं आहे की आमचं उद्देश काय, आम्ही कुठल्या इंटेंटनी ह्या निवडणुकीत उतरलो. सो मी तरी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून रिक्वेस्ट करेन लोकांना, प्लीज आपण आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हाला भरघोस मतांनी निवडून द्या. आपल्याबरोबर बोलण्याकरता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार दिव्यानी रास्ते मॅडम जे नगराध्यक्ष पदासाठी आहेत, आपण त्यांनाच विचारूयात की त्यांचं विजन काय असणार आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं विजन काय असणार आहे अकलूजच्या या पूर्ण नगरीसाठी? एकंदरीत इतक्या दिवसाच्या इंटरव्ह्यूजमधून पण मी हे सांगितलेलं आहे, अकलूजच्या जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहे. तरीसुद्धा मी अजून एकदा सांगायला आवडेल मला की अकलूजमध्ये म्हणावा तितका विकास अजूनपर्यंत झालेला नाही आहे. आत्तापर्यंत बघता भरपूर काही गोष्टी अकलूजमध्ये, मग त्या गव्हर्मेंटच्या स्कीम्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, महिलांसाठी गृहउद्योग असेल, यापर्यंत एक अकलूजकर या स्टेपपर्यंत पोचण्याआधी आज एक दुसरा अकलूजकर फक्त गटार, पिण्याचं पाणी, घरकुल यासाठी बोलत आहे, जे की खूप बेसिक आहे, जे आत्तापर्यंत गेल्या 20-50 वर्षामध्ये मिळायला हवं होतं, ते पण अजूनपर्यंत मिळालेलं नाही. तर माझं विजन हेच असेल की जसं आता वहिनी साहेबांनी पण सांगितलं की एकच विजन आहे, विकासाचं आहे आणि विकास करायचा आहे, आपल्याला जनतेची सेवा करायची आहे. आम्ही ज्या मातीतून आलो आहे, ज्या घराबद्दल आत्ता बोललं गेलं, तिथून आम्हाला फक्त जनसेवा, लहानपणापासून जनसेवा करा हे शिकवलेलं आहे. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून आदरणीय धवलदादांकडून आता अजितदादांचं नेतृत्व आम्हाला भेटलेलं आहे. जसं आत्ता सांगितलं, आपल्या अकलूजसाठी जो काही निधी लागणार आहे आपण तो तिकडून आणूयात, अकलूजचा विकास करूया. आमचं 26 उमेदवारांचं पॅनल आहे आणि एक नगराध्यक्ष असं, आणि आमचं चिन्ह घड्याळ आहे. तर अकलूजच्या जनतेला मी एकच आव्हान करेन की आपण आम्हाला मतदान करा आणि विकासाला साथ द्या. एक शेवटचा प्रश्न आहे, स्वर्गीय नेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या तालमीत तुमचे वडील तयार झाले. जी. सामाजिक चळवळ असो, राजकीय चळवळ असो, त्यांनी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांबरोबर जवळून बघितले. पण तुम्हाला या संबंधी काय म्हणायचं आहे? तुम्ही ज्यावेळेस प्रचारामध्ये फिरत आहात, तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे? मतदारांचं काय आकर्षण आहे तुम्हाला? तुम्ही मतदारांशी कसा संवाद साधता? जी. तर आत्तापर्यंत गेला आठवडा झाला आम्ही या जनसंपर्कामध्ये आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आतापर्यंत खूप लोक भेटले जे आपले सर्वांचे दैवत लोकनेते आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या संपर्कातले जे जुने कार्यकर्ते आहेत. अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये मी पाणी पाहिलं आहे की आज जे पप्पासाहेबांनी काम केलं आहे, आज ते जेव्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते तेव्हाही किंवा ते जेव्हा मंत्री होते तेव्हाही जे काही त्यांनी काम केलं आहे किंवा जे काही ते अकलूजचं नंदनवन करून गेले होते, आज ते अकलूज तसं दिसत नाही आहे आणि याची आम्हाला सर्वांना खूप खंत आहे. सो माझं अकलूजकरांना एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला संधी द्या आणि आमच्या पप्पासाहेबांनी तयार केलेलं अकलूज आम्हाला परत तसंच करू द्या आणि त्याचं नंदनवन करू द्या. काय आव्हान करतात तुम्ही मतदारांना? शेवटी मतदारांनी मी एकच आवाहन करेन की आपलं मत हे खूप अनमोल आहे, त्याची प्लीज किंमत करू नका आणि जो विकास करेल आणि जो आपल्या जनतेचे प्रश्न सोडवेल त्यालाच मतदान करा. आणि आम्ही हे प्रश्न सोडवू शकतो, आम्ही सोडवू इच्छितो, आमची सेवा करायची इच्छा आहे, तर प्लीज आम्हाला ही संधी द्या. आमचं चिन्ह घड्याळ आहे, घड्याळासमोरील बटन दाबून आम्हाला मतदान करून विजयी करा. राष्ट्रवादी शरद पवार गटाची सभा इथं या ठिकाणी प्रचाराचा शुभ नारळ फोडला गेला, भाजपचा झाला. आपली सभा नक्की आयोजित आहे की होणार आहे? नाही, ऑलरेडी त्याचं प्लॅनिंग झालेलं आहे. लवकरच आपल्याला सांगण्यात येईल, सगळी माहिती दिली जाईल आज संध्याकाळी. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे मोठे कोणते नेते अकलूजमध्ये येण्याची शक्यता आहे? काय त्यांनी आश्वासन दिले? हे आपलं जे मॅनेजिंग टीम आहे त्यांचं सगळं मोठ्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे आणि ते आपल्याला कळतील. तर हे होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार. मित्रांनो, येत्या 2 डिसेंबरला नक्कीच हे अकलूजकर कुणाला साथ देत आहेत, कुणाला मतदान करतायत, हा येणारा 3 डिसेंबर रोजीच आपल्याला कळणार. तत्पूर्वी आपण या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलांसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज, अकलूज.